या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, सावली रडत बसलेली असते आणि तिला सतत त्या जोकरने म्हणजेच त्या आकारने दिलेली धमकी आठवत असते. पण त्याच वेळी जगन्नाथ त्या ठिकाणी येतो आणि तिला म्हणतो की चल सावली, आपल्याला जायचं आहे. आणि तो सरळ तिचा हात पकडून तिला घरातून बाहेर घेऊन जातो. तर दुसरीकडे हळदीसाठी तिलोत्तमा सारंगला बाहेर घेऊन येते आणि त्यावेळी सारंग खूप नाराज असतो. परंतु तिलोत्तमा या गोष्टीकडे दुर्लक्ष करते आणि मग ती सारंगचं औक्षण करून त्याला हळद लावायला सुरुवात करते. आणि त्यावेळी फक्त तिलोत्तमा, राजकुमार आणि ऐश्वर्या हेच लोक खुश असतात. बाकी सगळ्यांनाच सावलीची आठवण येत असते आणि त्यांचे चेहरेही पडलेलेच असतात. आणि मग त्यानंतर घरातील एक एक व्यक्ती सारंगला हळद लावते. आणि त्यावेळी सारंगला असं वाटतं की जणू सावलीसुद्धा त्या ठिकाणी आली आहे आणि ती देखील त्याला हळद लावते. त्यामुळे सारंग खूपच खुश होतो. पण जेव्हा त्याला जाणवतं की हा फक्त त्याचा एक भास आहे, तेव्हा त्याचा चेहराच पडतो. त्यानंतर आपण पाहतो की तो अस्मीचा बॉयफ्रेंड आकार देखील मेहेंदळेंच्या घरात येतो. आणि जेव्हा अस्मी त्याला पाहते तेव्हा तिच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. तर तो आकार हसतच तिच्याकडे पाहत असतो आणि मग त्यानंतर तो सरळ तिला कॉल करतो. त्यामुळे अस्मी घाबरते आणि लगेच एका खोलीमध्ये जाण्यासाठी निघते. दुसरीकडे जगन्नाथ सावलीला घेऊन मेहेंदळेंच्या घराबाहेर आलेले असतात आणि सारंगची हळद सुरू आहे हे पाहून त्यांना खूपच वाईट वाटत असते. ते सावलीला म्हणत असतात की बघ काय चाललंय, यासाठी मी तुझं आणि सारंगचं लग्न लावून दिलं होतं का? पण सावली म्हणत असते की तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे तुम्हाला नेमकं कशाचं वाईट वाटते. हे बघा, मला मान्य आहे सानिकाच्या सोबत जे काही घडलं ते वाईटच घडलं आणि त्याचा बदला घ्यायचा म्हणून तुम्ही माझं या घरामध्ये लग्न लावून दिलं. पण आता मी सारंग सरांना घटस्फोट दिला आहे म्हणून तुमचा प्लॅन फ्लॉप झालाय असं तुम्हाला वाटतंय का? आणि सावलीचं हे बोलणं ऐकून जगन्नाथ तिला म्हणतो की तुझ्या कानाखाली मारू का मी आता? अगं, मी सतत तुझ्या पाठीमागे बापासारखा उभा असतो ते हे ऐकण्यासाठी का? आणि त्यामुळे सावलीसुद्धा खाली मान घालते. तर जगन्नाथ तिला म्हणतो की सावली, हे बघ, मी तुला माझ्या सानिकाप्रमाणेच मानतो. अगं, तू लेक आहेस माझी आणि तुझं चांगलं व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा विचारतोय की नेमकं काय घडलं आहे सांग मला. हे बघ, तुझं जर सारंगवर प्रेम असेल ना तर आपण आत्ता आतमध्ये जाऊ आणि राडा करू. सगळी जबाबदारी मी घेतो. परंतु सावली काही तोंडातून एक शब्द बाहेर काढत नाही. ती फक्त खाली मान घालून उभी राहते. जगन्नाथ तिला पोटतिडकीने समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण काहीच उपयोग होत नाही आणि शेवटी तो रागातच म्हणतो की तुला जे करायचं आहे ते कर आणि मग तो तेथून निघून जातो. सावली मात्र रडतच बाहेरून सारंगकडे पाहत असते. दुसरीकडे ती अस्मी एका खोलीत जाते आणि त्या आकारचा कॉल रिसीव करते. ती त्याला विचारत असते की तू इथे कशासाठी आला आहेस, काय हवंय तुला? तर तो हसतच म्हणत असतो की मी तुला आधीच सांगितलं होतं की तुझं लग्न होण्याच्या आधी मला तुला एकदा भेटायचं आहे, पण तू मला नकार दिला आणि म्हणून आता मी इथे आलो आहे. आता काही करून मला ताबडतोब भेट, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर अस्मी म्हणत असते की हे बघ, आत्ता हे शक्य नाही आहे. आणि त्यामुळे आकार खूप चिडतो. तो म्हणू लागतो की ठीक आहे, तुझा जर नकार असेल ना तर मग मी आत्ताच सगळ्यांना तू हा जो काही डाव मांडला आहे ना त्याबद्दल सांगतो. आणि ते ऐकून अस्मी घाबरते. ती म्हणत असते की ठीक आहे, तू असं ऐकणार नाही ना? मग ही हळद झाल्यानंतर मी तुला बाहेर कुठेतरी भेटेल, पण तू प्लीज आत्ता इथून निघून जा. आणि ते ऐकून तो आकार हसतच कॉल कट करतो. तर दुसरीकडे सारंगला हळद लावून झालेली असते आणि मग त्यानंतर तिलोत्तमा अस्मीला आवाज देते. त्याच वेळी मग बबलू, सोहम आणि अमृता एकमेकांकडे बघत इशारा करतात आणि त्यांनी जे काही ठरवलं असतं ते करायला सुरुवात करतात. सोहम पटकन अस्मी जिकडे असते तिकडे जाण्यासाठी निघतो. तर बबलू राजकुमारला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवतो. तर ऐश्वर्या आणि तिलोत्तमा त्या अस्मीला हाका मारत असतात आणि तीच संधी साधून अमृता पटकन स्टेजवर जाते आणि सारंगची जी उष्टी हळद असते त्या हळदीचा बाऊल घेऊन पटकन तेथून निघून जाते. दुसरीकडे सोहम अस्मीकडे जातो आणि तो मुद्दाम तिला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवतो. तो तिला म्हणत असतो की अगं अस्मी वहिनी, तू इथे काय करते? तिकडे सगळेजण तुला हाका मारतायत. आणि त्याच्या तोंडून अस्मी वहिनी हे शब्द ऐकून ती तर खूपच खुश होते आणि म्हणते की आता मी या घरची सून होणार आहे म्हणून हा लगेच सुधारला की काय? पण चांगलं आहे, याला लवकर अक्कल आली. पण त्याच वेळी सोहम तिला विचारतो की तू इथे आतमध्ये नेमकं करत तरी काय होती? पण ते ऐकून अस्मी घाबरते आणि म्हणते की काही नाही,
आणि मग ती पटकन स्टेजवर जाण्यासाठी निघते. दुसरीकडे सावली रडतच घराच्या बाहेर उभी असते आणि त्याच वेळी सारंग त्या ठिकाणी येतो. सारंगला पाहून तर सावली खूपच घाबरते. तर सारंग एकटक तिच्याकडेच बघत बसतो. पण त्याला असं वाटतं की हा फक्त त्याचा एक भास आहे. सावली प्रत्यक्षात आपल्यासमोर उभी आहे या गोष्टीची त्याला कल्पनाच नसते. तो स्वतःशीच म्हणत असतो की सावली, तू मला सोडून निघून गेली आहे, पण तुझा विचार काही माझ्या मनातून जातच नाही. मला सतत तुझा भास होतोय, तुझी आठवण येते. आणि ते ऐकून सावली तर सारंगकडे पाहतच राहते. तर सारंग रडतच म्हणत असतो की सावली, तू माझ्याही नकळत मला तुझी खूप सवय लावलीस ग. आणि आता जेव्हा तू अशी अचानक मला सोडून गेली आहेस ना, तेव्हा मला खरंच कळत नाही आहे काय करावं ते. आणि मग तो हसून म्हणतो की तुला आठवतंय का, माझी उष्टी हळद तुला लागावी म्हणून जगन्नाथने किती प्रयत्न केले होते ते. पण आता यावेळी खरं तर माझीच इच्छा आहे की माझी उष्टी हळद तुला लागावी. आणि मग तो त्याच्या गालाला असणारी हळद सावलीच्याही गालाला लावतो. त्यामुळे सावलीला खूप आनंद होतो. पण त्याच वेळी नेमका तो आकार त्या ठिकाणी येतो. सावली त्याला बरोबर ओळखते. तिच्या लक्षात येतं की हा तोच माणूस आहे जो आपल्याला धमकी देतोय. पण तो इथे आता काय करतोय असा तिला प्रश्न पडतो. आणि जर आपण त्याच्या नजरेला पडलो तर उगाच सारंग सरांचा जीव धोक्यात येईल असं तिला वाटतं. आणि मग ती पटकन तेथून निघून जाते. त्यामुळे बिचाऱ्या सारंगला असंच वाटतं की हा त्याचा फक्त एक भासच होता. तर दुसरीकडे अस्मी स्टेजवर आल्यानंतर तिलोत्तमा तिचं औक्षण करते. आणि मग त्यानंतर घरातील सगळे लोक त्या अस्मीलाही हळद लावायला सुरुवात करतात. पण त्यावेळी बबलू, सोहम, तारा आणि अमृता खूप खुश असतात, कारण त्या अस्मीला सारंगची उष्टी हळद लागतच नसते. त्यानंतर मग अस्मी मुद्दाम तिलोत्तमाला म्हणते की मॉम, आता आपण छान फोटोज काढूयात. त्यावर तिलोत्तमा ही आनंदाने हो म्हणते. ऐश्वर्यासुद्धा त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी येते. पण अस्मी तिला म्हणते की आजची सेंटर ऑफ अट्रॅक्शन मी आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज बाजूला व्हा, मला मॉमसोबत फोटो काढायचे आहेत. आणि हे ऐकून ऐश्वर्या खूप चिडते. तर तिलोत्तमासुद्धा तिला म्हणते की ही अस्मी जे काही बोलली ना ते अगदी खरं आहे, तू आता बाजूला जाऊन बस. आणि त्यामुळे ऐश्वर्या तर खूपच चिडते आणि बाजूला जाऊन थांबते. आणि मग अस्मी तिलोत्तमासोबत फोटो काढायला सुरुवात करते. आणि त्यावेळी ती हसतच ऐश्वर्याकडे पाहत मनाशी हे देखील म्हणत असते की आता तर मी तुला फ्रेममधून बाहेर केलं आहे, हळूहळू बघ मी तुला या घराच्या बाहेर कशी काढते ते. त्यानंतर मग रात्री सारंग एकटाच त्याच्या खोलीत बसलेला असतो. त्यानंतर सोहम त्या ठिकाणी येतो. आणि मग तो पुन्हा सारंगला विचारतो की दादा, तू मला खरं खरं सांग, तू खरंच सावली वहिनीच्या प्रेमात पडला आहेस ना रे. पण त्यावेळी सारंग काहीच उत्तर देत नाही. तो हसतच सोहमला म्हणतो की सोहम, अरे तू माझा लहान भाऊ आहे. आत्तापर्यंत मी तुझ्या अनेक चुका आईपासून लपवल्या आहेत आणि यापुढे देखील अगदी तसंच करेल. आणि त्यावेळी सोहम म्हणतो की अरे दादा, पण माझ्या चुका लपवता लपवता तू स्वतः एवढी मोठी चूक का करतोय? हे सगळं तू फक्त माझ्यासाठी करतोय ना? अरे पण हे सगळं करायची खरंच काहीच गरज नाही आहे. मी बघेल काय करायचं ते, मी ताराला घेऊन कुठेतरी बाहेर निघून जाईल, पण तू प्लीज तुझ्या मनाविरुद्ध त्या अस्मीसोबत लग्न नको करू. पण त्यावेळी सारंग म्हणतो की नाही सोहम, आता खरंच खूप उशीर झाला आहे. मी आईला शब्द दिला आहे आणि आता मी ठरवले की जे काही होईल त्याला सामोरं जायचं. आणि मग तो रडतच सोहमच्या मांडीवर झोपी जातो. आणि सारंगची अशी अवस्था पाहून सोहमलाही खूप त्रास होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.